निमगाव कोऱ्हाळे गावातील साई मल्हार प्रतिष्ठान आयोजित 10 दिवसीय गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। 20 वर्षांची परंपरा असलेल्या साई मल्हार प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव निमित्ताने निमगाव कोऱ्हाळे येथील महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने 10 दिवस गणेशोत्सव निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या। साई मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवाच्या 10व्या दिवशी गणपती बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला। या प्रसंगी निमगाव कोऱ्हाळे गावासह पंचक्रोशीमधील महिलांचा आदर करत प्रत्येक महिलेला प्रतिष्ठानच्या वतीने फेटा बांधण्यात आला होता। महिलांनी बांधलेला फेटा विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरला असून गणपती बाप्पाची आरती करत बँडच्या तालावर साई मल्हार प्रतिष्ठानच्या संस्थापक तथा लोकनियुक्त सरपंच कैलास कातोरे, शिल्पा कातोरे, साई मल्हार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश कातोरे यांच्यासह निमगाव कोऱ्हाळे हद्दीमधील तरुण तरुणी महिलांच्या बँडच्या तालावर तरुण तरुणी आणि महिलांनी बँडच्या तालावर ठेका धरला होता। तर या गणेशोत्सवाविषयी निमगाव कोऱ्हाळेचे सरपंच कैलास कातोरे यांनी अधिक माहिती दिली। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की। माजी निमगाव सरपंच साई मल्हार प्रतिष्ठान हे गेल्या 20 वर्षापासून दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात गणपती उत्सव हा साजरा करतात आणि इथे सर्वात जास्त महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। तसेच इथे आम्ही महिलांसाठी वेगवेगळे खेळ वगैरे आणि लहान मुलांच्याही सांस्कृतिक कार्यक्रमही घेतले जातात आणि ह्या कार्यक्रमाला सगळ्यात जास्त महिलांचा आणि मुलांचा भरभरून सपोर्ट असतो। आणि मी निमगाव वाडीवरील सर्व महिलांचे मनापासून आभार मानते की ते आमच्या ह्या साई मल्हार प्रतिष्ठानवर विश्वास ठेवून ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवतात आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात। धन्यवाद। आमच्या या साई मल्हार प्रतिष्ठान मंडळाला सगळ्यात जास्त सपोर्ट माननीय नामदार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व तसेच डॉक्टर खासदार सुजयदादा विखे पाटील आणि आमच्या ताई शालीनताई विखे पाटील तसेच धनश्रीताई विखे पाटील यांचा भरभरून सपोर्ट असतो आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे खंबीरपणे पाठीशी उभे राहून आम्हाला प्रत्येक कार्यक्रम असो किंवा मग गाव लेवलचे कुठलेही कार्यक्रम असो त्यासाठी त्यांचा भक्कम सपोर्ट असतो आणि आमच्या सर्वांसाठी ते एक आधारस्तंभ आहे। त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानते। गणपती बाप्पा साई मल्हार प्रतिष्ठानचा जय असो, माननीय नामदार साहेबांचा जय असो। मी आतापर्यंत कधीच घराबाहेर पडले नाही, भाऊंमुळे हा योग आला आणि त्यांच्यामुळेच आम्ही रात्री अपरात्री केव्हा येतो जातो, आम्हाला काही काहीच अडचण नाही येत आणि काही कुठला दगा फटका होत नाही। भाऊंचे खूप मनापासून खूप खूप आभार। आमचे कैलास भाऊ सरपंच यांनी आम्हाला महिलांना कधीच बाहेर पडता येत नव्हतं असं बोलताय, म्हणजे असं मनाविरुद्ध खेळ आम्हाला हे होत नव्हते, पण भाऊंनी जसं मनावर घेतलं तसं महिला फ्री झाल्या आणि महिलांसाठी असं म्हणजे चांगलं जायला यायला लागलं आणि त्यांनी सन्मानाने आम्हाला बोलवलं, ते धन्यवाद। आम्ही दरवर्षी गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो आणि आमचे
मान्य श्री कैलास भाऊ यांनी महिलांसाठी म्हणजे इतकं छान केलंय ना की महिला कधी घराच्या बाहेर पडतच नव्हत्या. आणि आता आम्ही म्हणजे माझं लग्न झाल्यापासून तरी 15 वर्षापासून इथं खूप छान छान उपक्रम राबवले जातात. पैठणीचा कार्यक्रम म्हणजे तळ्यात मळ्यात, आणि आम्ही नवीन उपक्रम सुरू केलाय छकडी म्हणून. तो खानदेशमध्ये असतो पण त्यांनी आमच्यासाठी उपलब्ध करून दिलाय. म्हणजे आम्हाला इतकं आनंद होतोय की आम्हाला दादा आणि भाऊंनी की फेटे वगैरे आता सगळ्या महिलांना इतका आनंद झालाय की ते फेटे काढून प्रत्येक जण म्हणजे सेल्फी वगैरे घेत आहे, कोण फोटो काढतंय. म्हणजे उत्साह असं आहे की आम्हाला वाटतं आज दिवाळीच आमच्यासाठी. सालाबाद प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव असा थाटामाटात साजरा केलेला आहे. गणेशोत्सव साई मल्हार प्रतिष्ठान 2024 दरवर्षी जवळजवळ 20 वर्ष या साई मल्हार प्रतिष्ठानला झालेले आहे. यामध्ये मोलाचं सहकार्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा गणेशोत्सव अतिशय थाटामाटात साजरा केला जातो. या गणेशोत्सवामध्ये 10 दिवस जवळजवळ या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्यामध्ये संगीत खुर्ची असेल, लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटी असतील, त्यामध्ये डान्स कॉम्पिटिशन असेल, असे विविध प्रकार या ठिकाणी या स्टेजवर या ठिकाणी घेण्यात आले. यानंतर भव्य असा आमचा नवरात्र उत्सव पण साजरा केला जातो. या संपूर्ण महोत्सवामध्ये दसरा महोत्सव पण असा अतिशय थाटामाटात या ठिकाणी आम्ही साजरा करतो. यामध्ये इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन असतं आणि सुजयदादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असते. असा हा साई मल्हार प्रतिष्ठानचा भव्य दिव्य गणेशोत्सव या ठिकाणी आम्ही सर्व साई मल्हार प्रतिष्ठानचे सहकारी, त्यामध्ये छोटा मोठा सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने हा गणेशोत्सव अतिशय थाटामाटात साजरा केला जातो. आणि गणरायाचं या ठिकाणी थाटामाटात आम्ही ढोलपथकावर आगमन करून त्यांची या ठिकाणी स्थापना करून भव्य अशी आज मिरवणूक या ठिकाणी आम्ही साई मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने काढत आहोत. यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं आपण तर खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची संख्या तर जास्त तर आहेच आहे, पण खऱ्या अर्थानं जर प्रामुख्याने बघण्यासारखं आहे तर महिलांची संख्या या मिरवणुकीमध्ये सगळ्यात जास्त असते. यामध्ये महिलांसाठी आम्ही सर्वांना फेटे वगैरे बांधून अशी मिरवणूक या ठिकाणी अतिशय थाटामाटात आम्ही या ठिकाणी काढलेली आहे. साई मल्हार प्रतिष्ठान गणेशोत्सव 2024 वर्ष 20वे या तालुक्याचे भाग्यवंत ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लाडके खासदार श्री सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साई मल्हार प्रतिष्ठान मोठ्या धूमधडाक्यात आणि आनंद उत्सवात हे गणेशोत्सवाची स्थापना आणि विसर्जन मिरवणूक काढण्यात येत आहे. प्रामुख्याने सुजयदादांनी या ठिकाणी आमच्या मंडळाला भेट दिली आहे आणि प्रामुख्याने जास्तीत जास्त आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन या मंडळाची परंपरा आम्ही कायम जोपासली आहे. आणि या गणेशोत्सवाला आम्हाला जास्तीत जास्त महिला वर्गाने पाठिंबा दिला, पुरुष वर्गाने पाठिंबा दिला. तर मी आमच्या मंडळाच्या वतीने सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅमेरा पर्सन साई सुराळे.